आणि आता पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी आहे। राज्यात पुन्हा एकदा हवामानाचा मोठा बदल पाहायला मिळत आहे। अनेक भागांमध्ये अचानक वातावरण ढगाळ झालं असून काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे नागरिकांसह शेतकरी वर्गांचीही चिंता वाढली आहे। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आज जोरदार वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस कोसळल्याचं चित्र पाहायला मिळालं। अचानक आलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी धावपळ उडाली। काही भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे देखील अनुभवायला मिळाले। उन्हाच्या तीव्र झळानंतर अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती चिंताजनक ठरत आहे। दरम्यान हवामान विभागानं पुढील 48 तासांसाठी राज्याला महत्त्वाचा इशारा दिलाय। राज्यातील विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार सदृश्य पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। कोकणातील पुढील 2 दिवस अवकाळी पावसाची शक्यता असल्यानं आंबा, काजू आणि इतर बागायती पिकांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते। आधीच बदलत्या हवामानामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती आणखी कठीण बनत चालली आहे। तर दुसरीकडे अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसानं उन्हाळी पिकांना मोठा फटका दिलाय। अचानक झालेल्या पावसामुळे शेतात काढणीसाठी तयार झालेल्या पिकांचं नुकसान झाल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। हवामान विभागानं नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि अचानक होणारा मुसळधार पाऊस लक्षात घेता आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आलाय। दरम्यान तुमच्या भागात हवामानाची परिस्थिती काय आहे? पाऊस सुरू झाला आहे का की अजूनही उकाडा कायम आहे? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।